सकाळची सुरुवात झाली ती म्हणजे 3:30 वाजता. सगळं आवरून आम्ही दर्शनासाठी निघालो. जातानीच गजरा घेतला व चहा पिला. रस्त्याची सगळी दुकाने बंद होती व रस्त्यावर अजिबात काहीही गर्दी नव्हती, म्हणून मी प्रचंड खुश होते. मला वाटलं आईसाहेबांचं दर्शन हे मनमोकळेपणाने निवांत घेता येईल. पण असं काहीही झालं नाही. दरबारात गेल्याच्या नंतर प्रचंड गर्दी होती. जिकडं तिकडे सगळे लोकच लोक होते. त्याच्यामुळं मी थोडीशी नाराज झाले. म्हटलं आईसाहेबाला मनमोकळेपणाने बघता येणार नाही. पण नंतर दरबारात गेल्याच्या नंतर छान असं दर्शन घेतलं व खूप प्रसन्न वाटलं. 5:30 वाजता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होतो, तर बाहेर अजिबात काहीही गर्दी नव्हती. सकाळी सकाळी जास्त असे काही लोक वाटले नाही, पण दरबारामध्ये खूपच गर्दी होती. नंतर मी रूमवर आले, तर रूमवर भूमी झोपलेलीच होती. आता भूमीचं दर्शन राहिलं होतं, म्हणून मला सारखं वाटत होते की नाही भूमीला पण दर्शन करून आणावं. म्हणून मी परत माझं आवरलं, भूमीचं आवरलं व भूमीला दर्शनासाठी घेऊन गेले. जातानीच आम्ही दोघांनीही नाश्ता केला व भूमीनेही केला. आम्ही दरबारात गेल्याच्या नंतर भूमी इतकं खेळत होती की तिला अजिबात यायची इच्छा होत नव्हती. बांधकाम सुरू असल्यामुळे बऱ्यापैकी काही रस्ते बंद होते. नंतर भूमीचंही असं छान असं सगळ्या देवांचं दर्शन झालं. भूमीला घेऊन गेल्याच्या नंतर बाहेरच्या दरबारामध्ये प्रचंड गर्दी होती आणि बांधकाम सुरू असल्यामुळे काही रस्ते बंद होते. आमचे दर्शन वगैरे झाले. नंतर आम्ही बांगड्या भरल्या. आता जे आई करेल ते तर भूमीला करायचंच असते, म्हणून तिलाही छोट्या छोट्या 2 बांगड्या भरल्या. आमच्या आंटीला एक छोटी पर्स घ्यायची होती, म्हणून आम्ही आंटीसाठी छोटीशी एक पर्स बघितली, जी की त्यांना आवडली. नंतर आम्ही पर्स वगैरे घेतलो व परत रूमवर आलो. रूमवर आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केले व आम्ही घरी येण्यासाठी निघालो. पण अचानक आमचा प्लॅन दुसऱ्याच ठिकाणी जायचा ठरला. चला भेटूया उद्या. बाय.